बाबूराव बाबूराव हॅलो. हॅलो. हा नमस्ते सर, भारत गणेशपुरे बोलताय का? हा बोला, कोण बोलताय आपण? सर मी एक पत्रकार बोलतोय, वाचू नका. हॅलो. नका हा माझं नाव आहे सर संदीप वाचू नका. नका नाका नाही सर, ऍक्च्युली माझं सरनेम आहे ते सर, वाचू नका. हा चायनीज वाटतं, जॅपनीज वाटतं ते थोडंसं, पण आमच्या घरच्यांनी ते स्वीकारलेलं आहे सर. बोला बोला, काम बोला ना. काय कामाकडेच येत होतो मी. सर बेसिकली भारत गणेशपुरे हे नाव आता महाराष्ट्राला काही नवीन राहिलेलं नाहीये. थँक्यू. नाही थँक्यू नाही, राहिले का नाही? हॅलो. तुम्ही प्रश्न विचारता की सांगताय मला? नाही मी तुम्हाला सांगतोय की हे काय नाव नवीन राहिलेलं नाहीये लोकांना, पण अलीकडच्या काळामध्ये ते विस्मृतीत चाललंय असं मला वाटतंय. काय म्हणाल याच्यावरती? विस्मृतीत कशाला झालं? तुम्ही फोन केला म्हणजे मी तुम्हाला आठवलं की मी सर विनोद करायची ही वेळ अजिबातच नाहीये, कारण त्याच्यावरून मी तुमचं एक आर्टिकल लिहिणार आहोत. चांगल्या ठिकाणी ते पब्लिश करायचं माझ्या डोक्यात आहे. तर वाचू नका म्हणलं, वाचणार कोण आहे? सर माझं नाव सांगितलं मी तुम्हाला, पण आपण वेगवेगळ्या मुखपत्रातून आपण ते मुखावर आपण मारू, म्हणजे लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं काम आपण करणार आहोत. सर आपण आपल्याविषयी बोलूया का? बोला ना. हा, तर आपलं जे एकंदरीत करिअर आहे, गणेशपुरे हे नाव महाराष्ट्राला जे विस्मृतीत चाललंय असं मी जे म्हणालो, काय चालू आहे काय सध्या तुमचं? काय सांगाल गणेशपुरे तुम्ही? विस्मृतीत चाललंय सांगितलं कोण तुम्हाला? नाही मी विचारतोय सर तुम्हाला की सध्या तुमचं काय चाललेलं आहे? पडद्यावर दिसत नाही, छोट्या पडद्यावर दिसत नाही. पडद्याच्या पुढून बघा म्हणजे दिसेल तुम्हाला. तुम्ही असे उद्धट आणि उर्मटपणे उत्तर देणं काय प्रतियश पत्रकाराशी तुम्ही बोलत आहात सर? आता हे तुम्हीच ठरवलं, तुम्ही प्रतिदेशात. आमचं वेब सिरीज चालू आहे, त्याच्यानंतर राजकुमार हिराणी बरोबर एक वेब सिरीज केली. पण सर तुमचं वय बघता तुम्हाला राजकुमाराचे रोल कोण दिलेला आहे? कोणाचे धाडस झालेलं आहे एवढं सर? नाही, राजकुमार हिराणी जो प्रोड्युसर डिरेक्टर आहे ना, 3 Idiots वाला. हो बर त्याच्या बरोबर करतोय वेब सिरीज. हरकत नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही त्यांच्यावर काम करण्याचा. वेब सिरीज आहे नवीन याच्यामध्ये चालू, त्याच्यामध्ये काही सिनेमे आहेत, मराठी सिनेमे. हा, मग तुम्ही पित्रचटात काम करायचं अजिबातच सोडून दिलेलं आहे का? नाही चालू आहे ना. कोण म्हणते सोडून दिलंय? जे काही अलीकडे पित्रचट येतात त्या नाही, कारण मी चित्रपटात दिसतो की तुम्ही पित्रचट पाहता. सर अजूनही तुम्ही जिवंत आहात, म्हणजे तुमची विनोद बुद्धी जिवंत आहे सर. थँक्यू व्हेरी मच. मला चित्रपटच म्हणायचं होतं, पण सर दिसत नाही तुम्ही हल्ली चित्रपटामध्ये. तुम्ही कुठले पत्रकार आहे काय समजत नाही मला. मी खूपच प्रतियश असा पत्रकार आहे सर. तुमच्या भाषेवरून कळलं मला खूप प्रतियश. हो म्हणजे सर खूपच मेहनत त्यासाठी मी घेतलेली होती. आणि सांगू का, स्वातंत्र्यपूर्व काळापासून जर बघायला गेलं ना सर, तर इतकं नाही बघायचं आपल्याला. आता माझ्या पुरतं विचारा तुम्ही काय एक तर काय असते, एक तर वेळ मागावा लागतं, एक अपॉइंटमेंट घ्यावी लागते. तुम्ही आता फोन केल्या एकदम सुरू झाले प्रश्न विचारायला, त्याचं कसं उत्तर देणार ना आम्ही? पण नाही सर, पण तुम्ही रिकामे जात असं कळलं ना. कोण सांगा तुम्हाला रिकाम्या म्हणून? म्हणजे तुम्ही फोन लगेच उचलला ना म्हणून म्हटलं सर. लगेच उचलला म्हणजे आम्ही रिकामे असं आहे काय? नाही सर, तसं माझा एक सन्मानानं बोलण्याचा प्रयत्न करतोय सर. तुम्ही मला चेष्टेवरी नका घेऊ. चेष्टेवरी काय घ्यायचं? तुम्ही आता बोलता की रिकामेच आहात तुम्ही, मग आता हे काय म्हणणार का? आम्ही चेष्टेवरी नाही घ्यायचं काय? सर असं तुम्ही चिडू नका सर. काय आता तुम्ही सन्मानीने म्हणता, वरतून असे प्रश्न विचारता, रिकामेच बसलाय म्हणून. असं काय चिडायचं काय त्याच्यात? नाही सर, चिडू नका सर तुम्ही. अहो चिडून नाही राहिलो मी. लोक मला म्हणतात की तुम्ही सगळ्या दुनियेला हसवता. नाही, कोण म्हणते कोण असं धाडस कोणी केले सर असं म्हणायचं? नाही सर ऐका ना सर. हॅलो सर ठेवू नका सर. हॅलो सर, बाबूराव बोलतोय. मला शंका आलीच तरी काहीतरी गोंधळ आहे म्हणून. एप्रिल फुल सेलिब्रिटी स्पेशल चालू आहे आता. वाचू नकावरच पाल चुकली पाहिजे. नाही सर, आता तुमचं बरंच काही सुरू आहे हे मला कळलेलं होतं. नाही, शुभेच्छा तुमच्या करिअर साठी. थँक्यू सर. थँक्यू. चालतं, भेटूया सर. थँक्यू. बाबूराव.